महाराष्ट्रातील खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचं आणि नगदी पीक म्हटलं की सर्वप्रथम नाव येतं ते म्हणजे पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचं. एकेकाळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव मिळवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर घालणारं हे पीक गेल्या काही वर्षांपासून मात्र कापूस उत्पादकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मग नेमकं यामागचं कारण आहे तरी काय? सरकारची धोरणे, जागतिक बाजारपेठेतील बदल की उद्योग क्षेत्राच्या गरजा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदा कापसाला अपेक्षित भाव मिळेल का? जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे आजच्या महत्त्वपूर्ण कापूस पीक विषयक व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी वर्षभर मेहनत करून दर्जेदार कापूस पिकवतो, मात्र अनेकदा बाजारात त्याला अपेक्षित दर मिळतच नाही. यामागे उत्पादन खर्च, जागतिक मागणी पुरवठा आणि सरकारी धोरणे यासारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कापड उद्योगाला दिलासा देण्यासाठी 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत कापूस आयातीवरील 11% आयात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पॉलिस्टरच्या बाजारातील बदलांचा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात परदेशी कापूस अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. परिणामी स्थानिक कापसाच्या किमतींवर दबाव निर्माण होऊ शकतो, अशी भीती कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. जर आयात वाढली आणि बाजारात पुरवठा जास्त झाला तर नव्या हंगामात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाला अपेक्षित दर मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अनेक शेतकरी या निर्णयाकडे चिंतेने पाहत आहेत. आता सरकार या निर्णयाबाबत पुढे काय भूमिका घेणार आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम बाजारभावावर किती होतो याकडे संपूर्ण राज्यातील कापूस उत्पादकांचे लक्ष लागलं आहे. अशा शेतीविषयक महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या हक्काच्या पालवी अॅग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.